ओम साईराम. मशिदीत प्रकटला परमेश्वर. भाग 33. पुढील कथा. बाबांच्या असल्या चमत्काराने विचारांना आता परमेश्वराचं अस्तित्व मानवात आणि प्राणीमात्रात निश्चितपणे असल्याचं पाहिजे याची जाणीव होऊ लागली. हेच बाबाचे जीवनकार्य होतं. या अंतर्यामी अस्तित्वाची जाणीव होऊन माणसातलं प्रेम वाढावं यासाठी हा महात्मा झटत होता. बाबांची ही लीला पाहून सौभाग्यवती कापडांच्या मनात त्या नुकत्याच नैवेद्यात घेऊन येत असलेल्या घडलेल्या प्रसंगाबद्दल विचार सुरू झाले. वाटेत त्यांना समोरून डुक्कर येताना दिसलं. शेपटी हलवत ते त्यांच्याजवळ येऊन उभं राहिलं. मध्यानेही दाराशी येणारं अतिथींना, प्राणीमात्रांना, कोवळ्या चिमण्यांना अन्न घालावं असं उच्च संस्कारांनी सुसंस्कृत झालेलं त्यांचं मन ताबडतोब त्याला खायला देण्यासाठी उद्युक्त झालं. वाड्यात परत जाऊन काही आणेपर्यंत कदाचित ते थांबणार नाही म्हणून बाबांच्या निवेद्याच्या ताटातली एक चपाती त्यांनी त्याला घातली आणि त्या पुढे निघाल्या. एका पोक्त बाईने ते पाहिलं आणि त्यांना हटकत म्हणाल्या, "आता डुकराचं हे उष्ट बाबांना तुम्ही नैवेद्य म्हणून घालणार का?" खापर्डेबाई काहीच बोलल्या नाही. तशाच मशिदीकडे निघून गेला. मशिदीत बाबांचे पाय दाबत असताना हा प्रसंग आठवल्यावर ते मांजर जर बाबा होते तर आपण चपाती खायला घातले ते डुक्करही बाबाच कशावरून नसतील हा विचार तिच्या मनात आला आणि त्याच्या मनातील विचारलहरी बाबांच्या मनावर आदळल्या. तात्काळ ज्या हाताने त्यांच्या पायाचं मर्दन करत होते ते दोन्ही हात थकले असतील म्हणून स्वतःच्या हातात घेऊन रगडून द्यायला सुरुवात केली. सर्वजण हे सारं कौतुक पाहत असले तरी माधवराव थट्टेनेच म्हणाले, "वा देवा, चांगलं चाललंय की. अरे, आम्ही सर्व तुझे पाय अंग रगडून देतो, कधी आमचे हात तू दाबून दिले नाहीस. या बाईनं आज कुठे जरासं मर्दन केलं तर त्याची एवढी काळजी तुला. श्याम्या, अरे तुला हे समजवायचं नाही. भारी दानशूर आहे हात ही. माझ्यासाठी नैवेद्य घेऊन येताना मला भूक लागली असेल म्हणून कळवळून वाटेत हिने एक पोट भरून जेवायला घातलं. विचार हवं तर तिला." बाबा म्हणाले. सर्वजण प्रश्नार्थक मुद्रेने बाईकडे पाहू लागले. खापर्ड्यांनी सौभाग्यवतीला विचारलं, "काय हो, खरं आहे?" बाई बाबांना म्हणाल्या, "बाबा, ते डुक्कर म्हणजे तुम्हीच आहात. हे मला माहीत असतं तर नैवेद्याचं ताट मी तिथेच तुमच्यापुढे ठेवलं असतं. एकाच चपातीने कसं पोट भरेल हो तुमचं? माय, हे आता नेहमीचं लक्षात ठेव. माणसात, पशुपक्षात मीच आहे. माझ्यावर इथे तुम्ही प्रेम करत असता तसंच सर्वांच्यावर करा. आणि हे बघा." असं म्हणून बाबांनी सौभाग्यवती खापर्डे यांना कान जवळ करायला सांगितलं. त्यांनी तसं करताच ते हळूच त्यांना म्हणाले, "माय, काही करत असलीस तरी तोंडाने राजाराम राजाराम म्हणत जा गं. तो रामरायच तुझं खरं कल्याण करेल." बाईंना अतिशय आनंद झाला. जीवन कृत्य झाल्यासारखे वाटून त्यांनी बाबांना साष्टांग नमस्कार घातला. बाबांनी बाईंना आशीर्वाद दिला आणि बाजूला झाकून ठेवलेलं निवेद्याचं ताट पुढे ओढलं. बाईंची त्रेधा तिप्पट उडाली. त्यांनी झटकन ताटावरचं झाकण काढून घेतलं आणि ताट सारखं करून बाबांच्या पुढे ठेवलं. अंगरखाच्या दोन्ही अस्तण्या वर करून बाबांनी ते खायला सुरुवात केली. ताटातील प्रत्येक वस्तू, वरण, भात, भाजी, कोशिंबीर, पापड, चपात्या आणि गोडासाठी म्हणून केलेलं श्रीखंड, सर्वच पदार्थ ते आवडीने खाऊ लागले. बाबा आरतीपूर्वी नैवेद्य खात नसत, त्यामुळे आजचा हा प्रकार पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. पण आज बाईंच्यावर बाबांची पूर्ण कृपा झाली होती. फार दिवसांनी आपल्या आवडीच्या माणसाने बनवलेलं जेवण जेवताना माणूस जसं ताटातील प्रत्येक पदार्थ न टाकता खातो तसंच त्यांचं जेवण होऊन त्यांनी तृप्तीची ढेकर दिली. माधवराव म्हणाले, "चांगलं केलंस देवा. इतकी नैवेद्याची ताटं येऊन पडतील त्यांच्यापेक्षाही चांगली रोज प्रत्येकात थोडं चाकून ते ताट परत करतोस. त्यांना हात न लावताच आज या एकटीचंच अन्न जेवून तू ढेकर पण दिलीस. आता ही ताटं अशीच परत पाठवावी लागणार. तुझ्या दरबारात हा भेद केव्हापासून सुरू झाला?" बाबा हात आचंबवत परत म्हणाले,
श्यामा, अरे हिच्या हाताच्या अन्नाची गोडी तुला नाही कळायची. पूर्वी ही एका वाण्याची गाय होती, लई दुधाळ. हिच्या दुधावर सगळे खुश, लई गोड दूध द्यायची. नंतर एका माळ्याकडे जन्माला आली, लग्न झालं, घरी गेली. हिच्या हातचं अन्न इतकं गोड की कामापेक्षा जेवणाकडेच नवऱ्याचं ध्यान लागायचं. पुढे एका क्षत्रियाकडे गेली, तिथेही तेच. नंतर ब्राह्मणाकडे जन्म घेऊन या कापडाची बायको झाली. श्यामा, अरे अन्न सगळे शिजवतात, पण ही त्यात प्राण ओतते, प्रेमाने सर्वांना वाढते. नोकरचाकरांना, दाराशी असलेल्या गोरगरिबांना, दारातल्या गाई कुत्र्यांना सुद्धा. का नाही हिचं अन्न गोड लागणार? लई दिवसांनी भेटली म्हणून जेवलो हिच्या हातचं. काय चुकलं माझं सांग? या प्रश्नावर माधवरावांकडे काहीच उत्तर होतं